हाय स्टुडंट्स. तुम्ही प्रॉब्लेम लिहिला का? सोल्युशन पण तुम्हाला सेंड करते. सोल्युशन पण समोर ठेवा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे. काल लास्ट लेक्चरला किंवा मागच्या लेक्चरला मी काय सांगितलं होतं, सगळा प्रॉब्लेम रीड केला होता आणि तुम्हाला समजावून सांगितला होता. आता आपण काय करूया, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करूया. ओके. आता फर्स्ट काय करायचं आहे, रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा तुमच्या समोर आला का रेशो. आता रेशो कॅल्क्युलेट करताना नंबर ऑफ शेअर्स ऑफ बी लिमिटेड म्हणजे सबसिडिरीचे टोटल नंबर ऑफ शेअर्स किती होते, 7,500. आता आउट ऑफ 7,500 ए लिमिटेडनी किती परचेस केले, 6,000. 7,500 मायनस 6,000 किती राहिले, 1,500. कोणाचे आहेत हे, सबसिडिरीचे म्हणजे शेअर ऑफ बी लिमिटेड. बरोबर. मग रेशो कसा काढणार आपण, बघा इथं 6,000 बाय 7,500 ए लिमिटेड आणि बी लिमिटेडचा 1,500 बाय 7,500 किती आला, 4:1, 4/5 अँड 1/5. 4 कुणाच्या रेशो, ए लिमिटेड, आणि 1 कुणाचा, बी लिमिटेड सबसिडिरीचा. समजलं. ओके. देन कॅपिटल प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिट मीन्स काय असतो, प्री ॲक्विजिशन प्रॉफिट. आता प्री ॲक्विजिशन ह्यांनी काय केलेलं आहे, वर्ष स्टार्ट होत असतानाच बिझनेस खरेदी केलेला आहे, त्यामुळे जास्त डोकं लढवायचं काम नाही. जनरल रिझर्व दिलेलाच आहे. ओपनिंग हे बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेला आहे. किती दिला आहे, 1,50,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेला आहे बघा, ओपनिंग 45,000. हे सगळं कुणाचं घ्यायचं, सबसिडिरीचं घ्यायचं, कारण त्याचं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. होल्डिंगचं आपण ॲज इट इज बॅलन्स शीटला लिहिणार आहोत. बरोबर. ह्या दोघांची टोटल म्हणजे जनरल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ह्या दोघांची टोटल किती आली, 1,95,000. आता हे 1,95,000 कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचे, ए आणि बी. कसे करणार डिस्ट्रीब्यूट, 1,95,000 इंटू 4/5 सांगितलं होतं की नाही मी, एचा काय आहे रेशो 4/5 किती आले, 1,55,000 आणि बीचा शेअर काय आहे 1/5 39,000. आता याचं इफेक्ट सांगते मी कुठे. हे जे 1,55,000 आहेत हे कुठे जातील, गुडविलमधून लेस होतील. बरोबर आहे की नाही. गुडविल ऑर कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणतो आपण त्याला. मग कॉस्ट ऑफ कंट्रोलमधून कॅपिटल प्रॉफिट काय होतो, लेस होतो. आणि हा दुसरा जो आहे 39,000 हा कुठे जाईल, मायनॉरिटी इंटरेस्टला. समजलं. ओके. नाव रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिटचं दुसरं नाव काय आहे, पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट म्हणजे खरेदी केल्यानंतरचा पूर्ण वर्षभराचा प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेला आहे. किती आहे तो, 60,000. दिला आहे का, दिला आहे बघा, माझ्यासमोर प्रॉब्लेम पण आहे. ठीक आहे, बाकी काहीच नाही, जनरल रिझर्व वगैरे काहीच नाही, प्रॉब्लेम मिटला. आता हे 60,000 आपण डिस्ट्रीब्यूट करणार. एला किती डिस्ट्रीब्यूट करणार, 4/5. बरोबर. किती आले, 48,000 आणि बीला 1/5 म्हणजे किती आले, 12,000. आता बीच्या नावचे 48,000 हे आपण कुठे घेतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण ॲड करतो. कोणाच्या, बी लिमिटेडच्या. लक्षात आलं. आणि हे 12,000 आपण कुठे घेणार, मायनॉरिटी इंटरेस्टला, कारण ते बी लिमिटेडचे. बी लिमिटेड काय आहे, मायनॉरिटी आहे. समजलं. ओके. आलीच लगेच मायनॉरिटी इंटरेस्ट आलंच बघा. आता मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय असतं, मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे सबसिडियरी कंपनी. आता सबसिडियरी कंपनीकडे किती शेअर राहिले होते, हे बघा वरती आहेत शेअर्स. बघा शेअर 1,500 बी लिमिटेडचे. बरोबर की नाही. मग आपण ते मायनॉरिटी इंटरेस्टला इथं घेतले. शेअर्स हेल्ड बाय 1,500 शेअर्स ऑफ ₹100 ईच. अमाऊंट किती आली, 1,50,000. बरोबर. समजलं. आता यांच्या कॅपिटल प्रॉफिट आपण इथं कॅल्क्युलेट केला होता. हे बघा इथं कॅपिटल प्रॉफिट कोणाचा, बी लिमिटेडचा घ्यायचा. किती आहे, 39,000. हे बघा इथं घेतला 39,000 आणि इथं वरती रेव्हेन्यू प्रॉफिट आहे बघा, इथे 12,000 हा घेतला, इथे 12,000. ह्या सगळ्याची टोटल 2,01,000 ही कुणाची आली, मायनॉरिटी इंटरेस्ट. हे मायनॉरिटी इंटरेस्ट कुठे मांडायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बरोबर. समजलं. ओके. आता कॉस्ट ऑफ कंट्रोल ऑर कॅपिटल रिझर्व काय येतं आहे पाहूया आपण. काय फॉर्म्युला होता, प्राईस पेड फॉर द शेअर मायनस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स मायनस कॅपिटल प्रॉफिट ऑफ होल्डिंग कंपनी. हा फॉर्म्युला आहे.
आता प्राईस पेड फॉर 6000 शेअर्स ही कुठून घ्यायची? ही असते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. किती किती रुपयाचे खरेदी केलेले आहे? इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची आहे? 7,50,000. बरोबर आहे बघा, इथे लिहिले 7,50,000. लेस फेस व्हॅल्यू, आता 6,000 शेअर होते, 100 रुपयाप्रमाणे आहे. ॲक्च्युली केवढ्याला खरेदी करायला पाहिजे होते? 6 लाखाला. घेतले 6 लाख. लेस शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. हे बघा इथं कॅपिटल प्रॉफिट पहिला आपण कॅल्क्युलेट केला की नाही? हे बघा 1,55,000 दिसला का? 1,55,000. बीचा एचा शेअर होल्डिंग कंपनीचा, तो इथून काय करणार आपण? लेस करणार. हे बघा ए शेअर कॅपिटल 1,56,000 दिलं का रे मी? 1,55,000 लिहायला पाहिजे होतं का? सॉरी हा, माझ्या हातून जरा चूक झाली. 1,56,000 आहे का? एकच मिनिट थांबा. हो 1,56,000 आहे, बरोबर. सॉरी बोलताना 1,55,000 म्हटलं मी, 1,56,000 आहे. आता इथे वरती 7,50,000 आले आणि इथे 7,56,000 आले. तर गेले 4 प्रॉब्लेम आपण सोडवले. इथे काय होते? ही अमाऊंट लेस होती. आता ही अमाऊंट जास्त आली म्हणजे मायनस झाली. प्लस आली असती तर आपण काय म्हणतो? गुडविल. मायनस आली तर काय मांडायचं? कॅपिटल रिझर्व्ह. 6,000 रुपये काय आला? मायनस आले की नाही? मग हे 6,000 आपण कुठे मांडणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. समजलं? वेगळा पॉईंट आला की नाही? आत्तापर्यंत आपण गुडविल कॅल्क्युलेट केलं होतं. या प्रॉब्लेममध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं? कॅपिटल रिझर्व्ह. समजलं? आता एक नवीन पार्ट होता, तुम्हाला सांगितलं होतं मी, अनरिअलाइज्ड प्रॉफिट. ॲडजस्टमेंट नंबर 2. काय ॲडजस्टमेंट होती? स्टॉक ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड्स गुड्स परचेस्ड फ्रॉम ए लिमिटेड फॉर ₹50,000. ए लिमिटेडच्या स्टॉकमध्ये बी लिमिटेडकडून घेतलेल्या 50,000 स्टॉकचा समावेश आहे. विच वेअर इनव्हॉइस्ड बाय ए लिमिटेड ॲट ए प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल. एनी कसं विकलं होतं ते? 20% प्रॉफिट, म्हणजे त्याच्यामध्ये 20% प्रॉफिट इन्क्लूड होतं आता. बरोबर. मग आता अनरिअलाइज्ड स्टॉक विथ बी फॉर गुड्स परचेस फ्रॉम ए लिमिटेड किती आहे? 50,000. आता ह्या 50,000वरती प्रॉफिट किती होता? 20% म्हणजे 10,000 प्रॉफिट होता. बरोबर आहे बघा इथे 10,000. मग या 10,000 प्रॉफिटमध्ये होल्डिंग कंपनीचा शेअर किती होता? 8,000 रुपये. हे बघा 4/5 शेअर 8,000. सबसिडीचा विचार करायचा नाही, हे लक्षात घ्या. ही वेगळी ॲडजस्टमेंट आहे म्हणून मी घेतलेली आहे. आता हे 8,000 याचा इफेक्ट आपण कुठे देणार आहोत? रेव्हेन्यू प्रॉफिटमधून तो लेस करायचा. आपलीच कंपनी ना, म्हणून लक्षात आलं? रेव्हेन्यू प्रॉफिटमधून हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट आपण काय करणार? 8,000 लेस करणार. आता सेकंड इफेक्ट पण त्याचा आपण देणार आहोत. सेकंड इफेक्ट आपण कुठे देणार आहोत? फर्स्ट इफेक्ट आपण कुठे दिला? प्रॉफिटमध्ये. आता स्टॉकमध्ये स्टॉक आहे की नाही हा? मग स्टॉक जेव्हा आपण लिहिणार आहोत, ह्या स्टॉकमधून पण हा 8,000 रुपयाचा प्रॉफिट लेस करायचा. म्हणजे अनरिअलाइज्ड प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस होल्डिंग कंपनीचा तिथून पण लेस करायचा आणि स्टॉकमधून पण लेस करायचा. ह्याचे दोन्ही इफेक्ट हे झाले. लक्षात आले का? ओके. आता आपण काय करायचं आहे? बॅलन्स शीट बनवायची. ह्या बाकीच्या ज्या ॲडजस्टमेंट होत्या बिल्स रिसिवेबलची, ही काय आहे? आपण इथे बॅलन्स शीट बनवतानाच करणार आहोत. आणि शेवटची कॅश इन ट्रान्झिटची जी ॲडजस्टमेंट आहे ती पण आपण इथं डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये करणार आहोत. बॅलन्स शीट आखून घेतली का? आता इक्विटी शेअर कॅपिटल हे कुणाचे घ्यायचे? फक्त होल्डिंग कंपनीचे आहेत बघा. 15 लाख लिहिले का? दिले. वरती आपण कॅपिटल रिझर्व इथं आला आहे बघा, हा 6,000 मायनस. हा लगेच कॅपिटल रिझर्व मी बॅलन्स शीटला लिहून टाकला 6,000 रुपये. कुठून आणला? लक्षात आलं का? इथून 6,000. ओके. देन जनरल रिझर्व यांचा आहे जनरल रिझर्व 3 लाख रुपये, तो जसाच्या तसा लिहिला. आता प्रॉफिट अँड लॉस, आता ह्याची जरा ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस यांचा 75,000 घ्यायचा. यांचा घेतला ना आपण 45,000. बी लिमिटेडचा कुठे घेतला आपण? तो रेव्हेन्यू प्रॉफिटला, कॅपिटल प्रॉफिटला आपण ही सगळी अमाऊंट वापरली म्हणून त्यांचा विचार करायचा नाही. होल्डिंगचा किती घेतला आपण? 75,000. आता याच्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट जो होता कोणाचा? ए लिमिटेडचा शेअर होता वरती, तो इथे घ्यायचा 48,000. बरोबर. आणि यांचा प्रॉफिट दिला आहे पुन्हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 1,50,000. ह्या सगळ्याची टोटल घ्यायची. सगळे हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आहे, फक्त आपण इथं 48,000 कॅल्क्युलेट केले, ते ॲड केले. अशी टोटल आली 2,73,000.
यातून हा आत्ताचा जो अनरिअलाइज प्रॉफिट आला होता की नाही 8,000 रुपये, तो आपण काय केला, लेस केला ॲडजस्टमेंटचा. किती आले आउटरला, 2,65,000. आले का, लक्षात आलं का? काय काय केलं, ह्यांचा प्रॉफिट लॉस आहे तो तसाच घेतला. त्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर होता ए लिमिटेडचा, तो घेतला 48,000. आणि 1,50,000 पुन्हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच आहेत, ते घेतले. त्यांची टोटल घेतली आणि त्यातून अनरिअलाइज्ड प्रॉफिट जो आपण कॅल्क्युलेट केला होता आत्तावरती 8,000चा, तो 8,000 आपण इथून मायनस केला आणि आउटरला अमाऊंट आली 2,65,000. नंतर काय आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. ए लिमिटेडचे 75,000 आहेत, बी लिमिटेडचे आहेत, किती आहेत बी लिमिटेडचे, 45,000. इनरला दिले होते बघा, सन्ड्री क्रेडिटर्स ड्यू टू ए लिमिटेड 30,000. ते काही घ्यायचे नाहीत का, फक्त कुठले घ्यायचे, 45,000 बी लिमिटेडचे. आउटरला किती आले, 1,20,000. ह्या दोघांची टोटल. समजलं. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं, मायनॉरिटी इंटरेस्ट. ते मायनॉरिटी इंटरेस्ट 2,01,000 वरती कॅल्क्युलेट केले, ते घेऊन टाकलं. आता बिल्स पेएबल, हे बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आहेत 30,000 आणि बी लिमिटेडचे 10,000. आता ह्या 10,000बद्दल ॲडजस्टमेंट दिली होती. बिल्स रिसिवेबल ऑफ ए लिमिटेड इन्क्ल्यूड ₹10,000 ॲक्सेप्टेड बाय बी लिमिटेड. एकमेकांवर काढलेले आहेत 10,000. मी तुम्हाला सांगितलं, ह्यांचे बिल्स पेएबल ते त्यांचे बिल्स रिसिवेबल, त्यांचे बिल्स रिसिवेबल ते ह्यांचे बिल्स पेएबल, अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट ही असते. आणि मग हे 10,000 आपण लेस केले, आउटरला काहीच आलं नाही म्हणून हे 30,000, हे 10,000 मायनस 10,000 इथे आले 30,000. समजलं. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड लक्षात आली. आता ॲसेट साईड, लँड अँड बिल्डिंग दोघांची घेतली बघा, 4,00,000 आणि 2,25,000. आउटरला आले 6,25,000. प्लॅन्ट अँड मशिनरी काही ॲडजस्टमेंट नाही, 3,50,000, 4,50,000. आउटरला लिहिले 8,00,000. आता स्टॉकवर मात्र काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. स्टॉक लिहिला दोघांचा 1,15,000 आणि बीचा 75,000. अशा दोघांची टोटल आली 1,90,000. त्यातनं आपण अनरिअलाइज प्रॉफिट इकडे लेस केला होता की नाही, तोच प्रॉफिट इथे पण काय करायचा, लेस करायचा 8,000. म्हणजेच आउटरला आले 1,82,000. समजलं. आता सन्ड्री डेटर्स काही ॲडजस्टमेंट नाही. का आहे बघा, सन्ड्री डेटर्स ड्यू फ्रॉम बी 40,000 आणि अदर्स 35,000. मग आपण फक्त अदर्स घ्यायचे 35,000, ठीक आहे. आणि बी लिमिटेडचे किती आहेत, 90,000. ह्या दोघांची आपण क्रेडिटरला तसंच केलं की नाही, सेम डेटर्सला पण तीच ॲडजस्टमेंट करायची. दोघांची टोटल आली 1,25,000. बिल्स रिसिवेबल 80,000 आणि 10,000 आहे. 80,000तून लेस काय, इंटरनल आपण बिल्स पेएबल लेस केले की नाही, सेम ते 10,000 इथे लेस करायचे 70,000. आणि बी लिमिटेडचे 10,000 आहेत, 70 आणि 10 80,000. कॅश अँड बँक, कॅश ॲट बँक दोघांचा, ए लिमिटेडचा बी लिमिटेडचा ॲज इट इज आपण लिहून घ्यायचा. 6,00,000 दोघांची टोटल आली. आणि शेवटची एक ॲडजस्टमेंट होती की बी लिमिटेडनी ए लिमिटेडला 10,000 रुपये पाठवलेत आणि ते कॅश इन ट्रान्झिटमध्ये आहेत. ते ॲसेट आहे, ती येतील आपल्याला पैसे, ट्रान्झिटमध्ये आहेत म्हणून आपण काय केलं, त्याचा सिंगल इफेक्ट दिला, कॅश इन ट्रान्झिट 10,000. आणि अशा पद्धतीने आपण काय केला, प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. अवघड आहे ऑनलाईन शिकणं, मला ते लक्षात येते. बोर्डवरती दाखवलं तरी बोर्डवरती तुम्हाला ते समजत नाही आहे, ठीक आहे. आणखी 1-2-3 प्रॉब्लेम मी घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आपण थांबूयात. सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. बाय बाय.